राज्यभर सुरू झालेल्या दूध आंदोलनाला वाशिम जिल्ह्यातील मालेगाव इथं हिंसक वळण पाहायला मिळालं। शेतकरी स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दूध वाहून नेणाऱ्या राजहंस कंपनीच्या ट्रकला चक्क आग लावली। विशेष म्हणजे या ट्रक चालक गाडीतच बसून होता। मालेगाव औरंगाबाद महामार्गावर या घटनेमुळे काही वेळासाठी वाहतुकीवर परिणाम झाला। इतर ट्रक चालक आणि गावकऱ्यांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यात आली। त्यामुळे जीवितहानी झाली नाही, मात्र या ट्रकचं मोठं नुकसान झालं। दूध दरवाढीच्या आंदोलनाच्या नावाखाली काहींनी दूध उत्पादकांची थट्टा मांडली आहे। सोलापूरमध्ये अशाच एका कार्यकर्त्यानं चक्क स्वतः दुधानं अंघोळ केली। सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा तालुक्यातल्या सागर सुरेश लिंपे यांनी 35 लिटर दुधानं अंघोळ केली। विशेष म्हणजे त्यांनी आपल्या गुरांनाही दुधानं अंघोळ घातली। दूध दरवाढ व्हायला हवी, मात्र काही कार्यकर्त्यांच्या असल्या संतापजनक प्रकारांमुळे आंदोलनं बदनाम होत असल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत। सोलापूरमध्ये दूध आंदोलनाला सुरुवात झाली। माळशिरस, विझोरी तसंच सांगोला इथल्या महूदमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दुधाचा टेम्पो फोडला। तसंच सोलापूर पुणे महामार्गावरील वरडवे जवळ मुंबईला जाणारा दुधाचा टँकर अडवून त्यातलं दूध रस्त्यावर सोडून देण्यात आलं। राजू शेट्टींनी दगडूशेठ गणपती मंदिरात गणपतीची आरती करून गणेश मूर्तीला दुधाचा अभिषेक घातला। दूध दरवाढीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारला सद्बुद्धी दे असं साकडं त्यांनी गणपतीला घातलं। आंदोलन पेटलेलं असताना सरकारकडून कुठलाच प्रतिसाद नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळनं 10 टँकर दूध मोठ्या पोलीस बंदोबस्तात मुंबई आणि पुण्याकडे रवाना केलेत। कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ शिरगाव इथल्या प्लांटवरून हे दूध मुंबई पुण्याकडे रवाना झालं। दूध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याची कारवाई पोलिसांकडून सुरू आहे। कोल्हापुरात आतापर्यंत 50हून अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। सरकारनं ही दडपशाही थांबवावी, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी दिला आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दूध दरवाढीसाठी बेमुदत आंदोलन पुकारल्यानंतर पंढरपुरातील दूध पंढरीच्या संकलन केंद्रावर शुकशुकाट आहे। पोलीस बंदोबस्ताचं संकलन केंद्रांना संरक्षण देण्यात आलंय। पंढरपूर तालुक्यातील सर्वाधिक दूध संकलन करणारा सोलापूर जिल्हा दूध संघाच्या संकलन केंद्रातही शुकशुकाटच होता। रोज या ठिकाणी 25,000 लिटर दूध संकलन परिसरातील गावांमधून केलं जातं, पण स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या धसक्यानं पंढरपूर तालुक्यातील दूध संकलन केंद्र बंद आहेत। सांगली जिल्ह्यातील कासेगावजवळ पुणे बंगळुरू महामार्गावर दुधाचा टँकर फोडण्यात आला। वारणा दूध संघाचा हा टँकर होता। टँकरमधील दूध रस्त्यावर सोडून देण्यात आलं। दरम्यान दूध उत्पादकांच्या आंदोलनांमध्ये सहभागी होऊ नये यासाठी राज्यभर किसान सभेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांमार्फत नोटिसा बजावण्यात येत असल्याचा आरोप अजित नवले यांनी केला आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटना दूध आंदोलनादरम्यान पोलीस आमच्या कार्यकर्त्यांना त्रास देत आहे, पोलिसांनी माकड चेष्टा थांबवावी। शेतकरी चिडला तर मग तो कुणाचा ऐकणार नाही। कितीही पोलीस फोर्स आणि पॅरामिलिटरी फोर्स लावा, आम्ही मागे हटणार नाही असा इशारा राजू शेट्टींनी दिलाय। इतर राज्यांतून दूध आणून आमचं आंदोलन मोडीस काढण्याची भाषा कोणी करू नये असेही ते म्हणाले। दरम्यान राजू शेट्टींच्या दूध आंदोलनावर सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी टीका केली आहे। तथाकथित नेते हे दूध उत्पादक शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत। आंदोलकांकडून सरकारची बदनामी सुरू आहे आणि आंदोलनाच्या माध्यमातून दूध उत्पादकांना त्रास दिला जात आहे अशी टीका सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केली। सांगली महापालिकेच्या निवडणूक प्रचारावेळी ते बोलत होते। दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं जालन्यातही आंदोलनाला सुरुवात केली। जाफराबाद तालुक्यातील माहुरा इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर दूध ओतून आंदोलन केलं। संध्याकाळी करण्यात आलेल्या या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी दूध संकलन केंद्रावर दुधाच्या विक्रीसाठी जाणाऱ्या गाड्या रोखून धरल्या। तसंच गाड्यांमधून विक्रीसाठी जाणारं दूध रस्त्यावर ओतून सरकारच्या निष्क्रिय कारभाराचा निषेध केला। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुलढाणा जिल्ह्यात 2 ठिकाणी दुधाच्या वाहनांची तोडफोड केली। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झालं। दूध आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं अशा प्रकारच्या घोषणा देत बुलढाणा जिल्ह्यातील वाघजाळ फाट्यावर स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विकास दुधाचं वाहन फोडलं, तर मलकापूर इथं अमर दुधाच्या वाहनाची हवा सोडून देण्यात आली। तसंच कोथळी या गावातील शेतकऱ्यांनी कुत्र्यांना दूध पाजून सरकारचा वेगळ्या प्रकारे निषेध केला। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध दरवाढीच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं। अमरावतीत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी दुधाचा टँकर पेटवून दिला। हा टँकर नागपूरला दूध नेत होता। दूध दरात 5 रुपयांची वाढ करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं लावून धरली आहे। राजू शेट्टींनी राज्यभरात दूध बंदची हाक दिली आहे। याचा परिणाम आज तरी मुंबईतील दूध पुरवठ्यावर जाणवलेला नाही, त्यामुळे व्यवस्थित दूध वितरण झालं। मात्र मंगळवारपासून मुंबईकरांना दूध मिळण्यात काही प्रमाणात अडचण येऊ शकते। दूध हे नाशिवंत असल्यानं त्याचा जास्त दिवस साठा शक्य नाही, त्यामुळे आंदोलन लाभल्यास मुंबईत दुधाची टंचाई निर्माण होऊ शकते। मुंबईला 15 दिवस पुरेल एवढा दुधाचा साठा आहे, तशी राज्य सरकारनं तयारी केली आहे। मुंबईला दूध कमी पडणार नाही असा दावा पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी केला आहे।
दुधाला भाव दिला नाही तर आषाढी वारीला मुख्यमंत्र्यांची पूजा रोखणार असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिलाय. दुधाला लिटर मागे 5 रुपये दरवाढ मिळावी, अन्यथा आंदोलन सुरू राहणार असल्याचं ते म्हणाले. नामदेव पायरीवर प्रतिकात्मक विठ्ठल रुक्मिणी मूर्तीला दुग्धाभिषेक घालत त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. दूध दराबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील याबाबत अनुकूल आहेत. तरीही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आपली भूमिका सोडायला तयार नाही. दूध दरांबाबतचं आंदोलन हिंसक होऊ नये याबाबतची काळजी नेत्यांनी घ्यावी. सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होऊ देऊ नये. तसं केलं तर कारवाई अटळ असून सरकार हातावर हात धरून बसणार नाही असा सज्जड दम जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी राजू शेट्टींना भरलाय. पुण्यातही दूध दरवाढीच्या आंदोलनानं पेट घेतलाय. पुण्यामध्ये वाकड इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दुधाचा एक टँकर उलटवला. त्यामुळे शेकडो लिटर दुधाची नासाडी झाली. दूध आंदोलनाचा नाशिकमध्ये काही अंशी परिणाम दिसून येतोय. ग्रामीण भागातील दूध संकलन केंद्रातून येणारं दूध ठप्प झालं आहे, तर शहरात असलेल्या किरकोळ दूध विकलं जात आहे. एकूणच नाशिक शहरात ग्रामीण भागातून येणारं दूध बंद झाल्यानं पहिल्या दिवशीच मुंबई, कोपरगाव, नगर मुंबई या ठिकाणी दूध पाठवणं बंद झालंय. नाशिक जिल्ह्यात जवळपास 15 दुधांचे टँकर कडेकोट पोलीस बंदोबस्तात रवाना करण्यात आले. जिल्ह्यातून 1 लाख लिटर संकलन नेहमीप्रमाणे झालं. त्यामध्ये ज्यांनी माहिती दिली होती त्यापैकी 7 दूध संघांचे आणि इतर नाशिकमधून असं दूध टँकर पाठवण्यात आले. तर या प्रकरणी 100 जणांना दूध आंदोलनाबाबत नोटिसा पाठवण्यात आल्या. आंदोलनकर्त्यांनी कायदा हातात न घेण्याचं आवाहन यावेळी प्रशासनानं केलंय. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव मिळावा यासाठी सिंधुदुर्गमध्ये आंदोलन करण्यात आलं. दुधाची नासाडी न करता दूध हॉस्पिटल आणि अंगणवाडीत वाटण्यात आलं. या आंदोलनाचं नेतृत्व जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत आणि आमदार नितेश राणे यांनी केलं. या आंदोलनात 1000 शेतकरी सहभागी झाले होते. दूध दरवाढीसाठी खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भर पावसात आंदोलन केलं. यावेळी सुळे यांनी राजू शेट्टींच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचं सांगितलं. राजू शेट्टी यांनी प्रति लिटरला केलेली 5 रुपये अनुदानाची मागणी योग्य असल्याचं सुळे यांनी म्हटलंय. राजू शेट्टींच्या दूध बंद आंदोलनाला पाठिंबा दिला, मात्र त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेस समर्थक, सहकारी आणि खासगी दूध संघांनी दूध पुरवठा सुरू ठेवलाय. सुळे यांनी देखील ही बाब मान्य केली आहे. दूध दरवाढीच्या मुद्द्यावर राज्य सरकारनं तातडीनं तोडगा काढावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विधानसभेत केली. दुधाच्या भुकटीला 50 रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असला तरी त्याचा काही फायदा दूध उत्पादक शेतकऱ्यांना होणार नसल्याचं अजित पवारांनी सांगितलं. सरकारच्या कथनी आणि करणीत फरक असल्यामुळे दूध आंदोलन पेटलंय. याला काँग्रेसचा संपूर्ण पाठिंबा असल्याचं विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं. दूध दरवाढ आंदोलनादरम्यान अमूलनं महाराष्ट्रात दूध पुरवठा केल्यास त्यांचे दुधाचे ट्रक अडवले जातील असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला. या आंदोलनाला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. शेट्टी यांनी बोईसरमधील वसुधरा दूध कंपनीच्या प्रतिनिधींची भेट घेऊन त्यांनी आंदोलनादरम्यान गुजरातमधून दूध आणू नये अशी विनंती केली. तळोजा इथं चक्क कार नदीमध्ये पडली. पनवेल तालुक्यातील तळोजातील गोट नदीच्या पुलावर एक कार जात होती. दुपारच्या सुमारास ही कार अचानक नदीमध्ये कोसळली. या कारमध्ये एक कुटुंब होतं. सुदैवानं तात्काळ ग्रामस्थांनी या कारला पाहता क्षणी या कारमधून सगळ्या कुटुंबाला बाहेर यायला सांगितलं आणि ग्रामस्थांनी धाव घेत पहिल्यांदा सगळ्यांना कार बाहेर येऊन वरती बसण्यास सांगितलं. त्यानंतर ग्रामस्थांनी तात्काळ दोरीच्या सहाय्यानं या कुटुंबाला बाहेर काढलं. त्यानंतर कार देखील बाहेर काढली. रत्नागिरी किनारपट्टीला सलग 5व्या दिवशीही अजस्र लाटांचा चांगला तडाखा बसला. गेल्या 5 दिवसांपासून उधाणाच्या भरतीमुळे रत्नागिरीतल्या किनाऱ्यांची धूप होते. उधाणांमुळे कोकण किनारपट्टीची सर्वात जास्त धूप झाली आहे. समुद्र मानवी वस्त्यांकडे घुसू लागलाय. पडलेली माडाची झाडं, वाहून गेलेले किनारे, बंधाऱ्यांवरून होणारा समुद्राचा मारा त्यामुळे बंधारे वाहून गेलेत. रत्नागिरीमध्ये मांडवी, मिऱ्या, वेळणेश्वर, गणपतीपुळे, दाभोळ, केळशी, आंजर्ले अशा महत्त्वाच्या ठिकाणी समुद्र आपलं रौद्ररूप दाखवतोय. सततच्या लाटांच्या धडक्यानं किनारपट्टीवर नागरिकांचं मोठं नुकसान झालंय. महाड परिसरात रात्रभर पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे महाड शहरात पुन्हा एकदा पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. महाड ते रायगड रस्त्यावर 2 फुटांपर्यंत पाणी आल्यानं हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय. सावित्री आणि गांधारी या दोन्ही नद्यांची पाणी पातळी चांगलीच वाढली आहे. मुंबई गोवा महामार्गावर सोमवारी पुन्हा एकदा वाहतूक ठप्प झाली होती. सकाळी 7:15च्या सुमाराला इंदापूरजवळ झाड कोसळलं होतं. त्यामुळे 1.5 ते 2 तास दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प होती. गेले 8 दिवस महाबळेश्वर परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून गेल्या 24 तासात 292 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वर पाचगणी इथं आतापर्यंत 3512 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून महाबळेश्वर पाचगणी शहराला पाणीपुरवठा करणारे वेण्णा लेक धरण पूर्ण क्षमतेनं भरलं आहे.
3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे वाईकडून महाबळेश्वरला जाणारा मार्ग काही काळ बंद पडला होता. रस्ता पूर्ण पाण्याखाली गेल्यानं काही काळ इथली वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र आता या मार्गावरून धीम्या गतीनं वाहतूक सुरू आहे. तरीही रस्त्यावरून 3 ते 4 फूट पाणी वाहतच आहे. लोणावळ्यातही गेल्या 24 तासात धुवाधार पाऊस झाला. त्यामुळे पवना धरण चांगलंच भरलंय. 24 तासात लोणावळा परिसरात 285 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे शहरातील अनेक सखल रहिवासी भागात पाणी भरलं असून अनेक घरांमधूनही पाणी भरलं आहे. अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय. भंडारा गोंदिया जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाची संततधार सुरूच आहे. गोंदियातील बाई गंगा शासकीय स्त्री रुग्णालयात पुन्हा एकदा पाणी घुसले तर मध्यरात्रीपासून विद्युत पुरवठा खंडित झाल्यानं रुग्णांचे हाल झालेत. पूर्व विदर्भात पावसानं दमदार कमबॅक केलं असून गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. जिल्ह्यात तब्बल 375.11 मिलीमीटर इतका पाऊस झाला असून त्याची सरासरी 68.47 इतकी आहे. सततच्या पावसानं गडचिरोलीमध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 70 मिलीमीटर पाऊस झाला. त्यामुळे अनेक जिल्हा मार्ग बंद झाले आहेत. अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता प्रशासनानं शाळांना सुट्टी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून गायब झालेला पाऊस परभणी जिल्ह्यातही सक्रिय झालाय. परभणी जिल्ह्यात दरवर्षी 774.62 मिलीमीटर एवढा पाऊस पडतो. त्यापैकी 228 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस एकूण वार्षिक टक्केवारीच्या 29.5% इतका आहे. झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाले ओढे खळखळून वाहू लागले. पिकांसाठी हा पाऊस वरदान मानला जाऊ लागलाय. पालघरमध्ये धामणी धरणातून 7,400 क्युसेक्स पाण्याचा सूर्या नदीमध्ये विसर्ग सुरू आहे. याच धरणाखाली कवडास बंधारा असून तो देखील सध्या ओव्हरफ्लो झालाय. त्यामुळे धामणी आणि कवडास या दोन्ही धरणांमधून जवळपास 16,300 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सूर्या नदीमध्ये सुरू आहे. त्यामुळे सूर्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. नाशिकच्या धरणातून विसर्ग सुरू झाल्यानं दारणा धरणातून आज सकाळी 10 वाजल्यापासून 5,000 क्युसेक्स तर गंगापूर धरणातून 1,500 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. गंगापूर पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्यानं विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. गंगापूर धरणात 75%, दारणा धरणात 70% जलसाठा आहे. धोका टाळण्यासाठी खबरदारी म्हणून हे पाणी सोडण्यात येते. गोदावरी नदी काठावरच्या गावांना आणि नाशिक शहरातल्या रामकुंड परिसर पंचवटीच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. पावसाळा आला की नाशिकचा रामकुंड परिसर चर्चेत असतो. गंगापूर धरणातून रामकुंड परिसरात पाणी सोडण्यात आले. त्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहते. गंगापूर दारणा धरणातून टप्प्याटप्प्यानं पाण्याचा विसर्ग केला जातोय. वारणा धरण क्षेत्रात गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. त्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. परिणामी पाण्यानं सांडवा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे धरणाचे 4ही दरवाजे उघडण्यात आलेले असून 3,492 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठची शेकडो एकर शेती पाण्याखाली आली आहे. पुण्यातील खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात आलंय. गेले काही दिवस धरण क्षेत्रात दमदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणांमधील पाणी साठ्यात चांगली वाढ होती आहे. टेमघर, वरसगाव, पानशेत तसंच खडकवासला धरणातून पुणे शहराला पाणी पुरवठा होतो. धरण साखळीतील खडकवासला धरण सर्वात लहान असल्यानं त्यातून पाणी सोडण्यात येत आहे. पिंपरी चिंचवडमध्ये कोसळत असलेल्या पावसामुळे केजूदेवी बंधारा वाहू लागलाय. त्यामुळे केजूदेवी मंदिरही अर्ध पाण्यात गेलंय. आनंद लुटण्यासाठी आकर्षणाचं केंद्र असल्यानं पिंपरी चिंचवडकरांनी मोठ्या प्रमाणात इथं गर्दी केली आहे. पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणाचा पाणीसाठा जवळपास 63.16% पोहोचलाय. धरण क्षेत्रात गेल्या 24 तासात 124 मिलीमीटर पाऊस पडलाय. नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं पिंपरीतून जाणाऱ्या पवना नदीचं मनमोहक रूप पाहायला मिळत आहे. दुथडी भरून वाहणाऱ्या पवना माईचं पात्र सध्या विलोभनीय भासतंय. गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारी धरणं चांगली भरली आहेत. तुळशीपाठोपाठ बृहन्मुंबई महानगरपालिकेचे मोडकसागर धरणही पूर्ण क्षमतेनं भरून वाहू लागलंय. मोडकसागरचे 2 स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. तर पाऊस असाच सुरू राहिला तर येत्या 48 तासात तानसा आणि वैतरणा दोन्ही धरणं भरून वाहणार आहेत. मुंबईला पाणीपुरवठा करणारा विहार तलावही ओव्हरफ्लो झालाय. सोमवारी सकाळी 10:30 वाजताच हा विहार तलाव भरला. विहार तलावाची क्षमता 27,698 दशलक्ष लिटर्स इतकी आहे. तुलसी, मोडकसागरनंतर आता मुंबईतला विहार तलावही भरून वाहू लागलाय. वसईत निर्माण झालेल्या पूर परिस्थितीसाठी पालिकेला जबाबदार धरत शिवसेनेनं वसई विरार महापालिकेचं 12वं घातलं. नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या वसई विरार महानगरपालिकेचा निषेध करत शिवसेनेनं पालिकेचं पिंडदान केलं. दरम्यान वसईतल्या पूरस्थितीनंतर वसई विरार महापालिकेच्या आयुक्तांनी गुगल मॅपद्वारे सर्व नाले आणि खाडीची पाहणी केली.
झी 24 तासच्या बातमीनंतर रस्त्यांची दुर्दशा दाखवल्यावर अवघ्या काही तासांतच प्रशासन खडबडून जागं झालं. राष्ट्रीय महामार्गावर तासाभरात खड्डे बुजवण्याचं काम सुरू झालं. सोमवारी सकाळी मुंबई गोवा महामार्गावर वडखळ नाक्यावरची स्थिती आम्ही पंचनामा महामार्गांचा या विशेष पडताळणीत दाखवली होती. अतिशय वर्दळीच्या या वडखळ नाक्यावर भले मोठे खड्डे पडल्यानं वाहतूक कोंडी कायमचीच असल्याचं झी 24 तासनं दाखवल्यावर प्रशासन खडबडून जागं झालं आणि अवघ्या तासाभरातच खड्डे बुजवण्याचं काम सुरू झालं. मुंबईच्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी कंत्राटदारांना देण्यात आलेली मुदत 14 जुलैला मध्यरात्री संपली. मात्र मुंबईतील रस्त्यांवर अजूनही खड्ड्यांचं साम्राज्य असल्याचंच पाहायला मिळत आहे. खड्डे बुजवण्यासाठी प्रशासनाकडून देण्यात आलेली डेडलाईन संपल्यानंतरही मुंबईच्या विविध भागात खड्डेच खड्डे पाहायला मिळत आहेत. खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली असून जागोजागी वाहतूक कोंडीही होतीये.